सर्वप्रथम तर मी माननीय सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो। विदर्भातल्या जवळपास 2 लाख परिवाराच्या घराच्या मालकी संबंधाने म्हणजे ज्या घरं झुडपी जंगलामध्ये होते, झुडपी जंगलात दाखवले होते, ती सर्व घरं आणि सार्वजनिक मालमत्ता, पब्लिक प्लेसेस आणि पब्लिक सर्व्हिसेस अशा अनेक गोष्टी झुडपी जंगलावर होत्या, झुडपी जंगल जागेवर होत्या। माननीय सुप्रीम कोर्टाने काल जो निकाल दिला तो ऐतिहासिक निकाल आहे आणि त्या निकालामुळे विदर्भातल्या विकासाचा प्रश्न मार्गी निघाला आहे। मोठे मोठे प्रकल्प झुडपी जंगल अशी नोंद आल्यामुळे प्रकल्प थांबलेले होते, ते प्रकल्प पूर्ण होणार। 2 लाखाच्या वर घरांना पट्टे मिळणार आणि 50,000 हेक्टरच्या वर जमिनीवर डेव्हलपमेंट होणार। खरं तर हा मोठा निर्णय आहे। काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुप्रीम कोर्टाचे आभार मानले। संपूर्ण विदर्भाची जनता ज्यांना मागच्या 35 वर्षापासून या निकालाची प्रतीक्षा होती, तो ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, त्याबद्दल मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो। खरं तर सुप्रीम कोर्टाने हा अत्यंत मोठा निर्णय देऊन विदर्भाच्या जनतेवर खूप मोठा त्या ठिकाणी हा प्रश्न सोडवला आहे। दुसरा महत्त्वाचं, आम्ही जिवंत सातबारा योजनेसोबतच वाळू शेतकऱ्यांना घरपोच देणे, म्हणजे घरकुलाच्या जे लाभार्थी आहेत त्यांना घरपोच वाळू देणे सोबतच आता आम्ही निर्णय केलेला आहे। पांधन रस्ते जे आहेत, पानंद रस्ते, या रस्त्याच्या किमान रुंदी 3 मीटर असली पाहिजे। त्याची जर दोघेही जर खाजगी शेतमालक असेल त्यांच्यातला तंटा सोडवून त्याची नोंद सातबारावर घेतली गेली पाहिजे। मोठ्या प्रमाणावर शेत पांधन रस्त्याला क्रमांक दिले पाहिजे, म्हणजे सर्व शेत पांधन रस्त्याला क्रमांक दिले पाहिजे, शिवपांधन रस्त्याला क्रमांक दिला पाहिजे। आणि शेतकऱ्यांना जो रस्ता पाहिजे शेतात जाण्याकरता, जी अनेक दिवसाची मागणी आहे स्वातंत्र्य काळापासून, की शेतात जाण्याचा रस्ता असल्याशिवाय शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही। शेतात वीज, शेतात रस्ता आणि शेतात इरिगेशन करता पाणी, या 3 गोष्टी शेतकऱ्याला मिळाल्या तर राज्याचा GDP समोर जाईल। आणि म्हणून सर्वात महत्त्वाची अडचण या महाराष्ट्रात पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही सोडवतो आहे, शेतकऱ्याला रस्ता मिळावा, आणि त्याकरता आम्ही निर्णय घेतला आहे। सोबतच आता आम्ही एक निर्णय घेतलेला आहे, 200 रुपयामध्ये एका परिवारातील सर्व शेतकऱ्यांची शेतीची वाटणी करून द्यायची। 200 रुपये पोटहिस्सा। ह्या पोटहिस्साला मोजण्याकरता खूप मोठा पैसा द्यावा लागत होता, म्हणून शेतकरी भावाभावामध्ये भांडणं सुरू होते। आता पोटहिस्सा मोजता येईल आणि लगेचच आता आपण 500 रुपयामध्ये संपूर्ण वाटणी जी शेतकऱ्यांची राहतील, परिवाराची वाटणी म्हणजे भाऊ बहीण, आई वडील यांना एखादी प्रॉपर्टी वाटायची असेल, शेती वाटायची असेल तर 500 रुपयाच्या मध्ये आम्ही त्याची रजिस्ट्री करून देऊ। संपूर्ण शेतीची जेवढे वाटणी होतील त्या वाटण्याला जवळपास 1 लाख 2 लाख खर्च यायचा, म्हणून वाटणी रजिस्टर करायची नाही, साध्या स्टॅम्प पेपरवर वाटणी करायचे आणि त्याचे वाद तयार व्हायचे। पण आता मात्र एक वाटणीपत्र जे 500 रुपयात रजिस्टर होईल, आयुष्यभराचे भावाभावाचे वाद होणार नाही, बहिणीचे वाद होणार नाही, असाही निर्णय महसूल खात्याने घेतला आहे। आणि पुढच्या काळात आम्ही विचार करतो आहे की राज्यामध्ये जो महत्त्वाचा तुकडेबंदी कायदा आहे, छोटे छोटे तुकड्यावर बंदी टाकलेली आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी सातबारा लोकांचे तयार होत नाही, कारण छोटा तुकडा घेतला तर सातबारा व्हावा लागतो, पण तो होत नाही कारण तुकडेबंदी कायदा आहे राज्यामध्ये। मी माननीय मुख्यमंत्री चर्चा करणार आहे, या राज्यातला तुकडेबंदी कायदा हा रद्द करून सर्वच शेतकऱ्यांना, सर्वच घरमालकांना त्याच्या घरांचं स्वामित्व मिळालं पाहिजे, याचाही विचार आम्ही करतो आहे। अजून निर्णय झाला नाही, पण तुकडेबंदी कायदा रद्द करावा अशी मागणी या राज्याच्या जनतेकडून येत आहे। लवकरच याचा विचार राज्य सरकार करणार आहे। सर, शेतीच्या संदर्भातच प्रश्न आहे। तुम्ही सांगताय की शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता मिळायला हवा, मात्र एखाद्या शेतकऱ्याची संमती असते, दुसऱ्याचा विरोध असतो की माझ्या बांधातून हा रस्ता जातो, मग अशा वेळी काय सुवर्ण मध्य काढता येऊ शकतो आणि कुणाकडे दाद मागता येईल शेतकऱ्यांना? राज्य सरकार अशा रस्त्याकरता MLRC कोड आहे,
या राज्यात कुणाचाही रस्ता कोणाला अडवता येत नाही। जरी खाजगी जागा तुमची असली, मध्ये खाजगी जागा आहे आणि मागच्याला रस्ता नाही आहे, तरी तुमची जागा सरकार घेऊ शकतं आणि जागा घेऊन तुमचा रस्ता करून देऊ शकतं। या राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देणे ही गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे, शासनाची जबाबदारी आहे। म्हणून एखादा जरी कोणी अडवणूक केली तरी मग शासनाला तो अधिकार आहे, तो रस्ता काढून द्यायचा, रस्त्याचे आदेश पारित करायचे आणि रस्त्याचे एकदा MNRC कोर्टाने आदेश पारित केले की त्याला कुठलाही खाजगी शेतकरी अडवू शकत नाही, त्यांना रस्ता द्यावाच लागतो, हा नियम आहे। काही कालमर्यादा ठेवली का? कारण वर्षानुवर्ष अशी लाखो प्रकरणं आता महाराष्ट्रामध्ये प्रलंबित दिसत आहेत आपल्याला। पुढच्या 6 महिन्यामध्ये आम्ही यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी SOP तयार करतो आहे। जमाबंदी आयुक्ताकडे 10 ते 15 एजन्सीज आम्ही एम्पॅनलमेंट करतो आहे, त्याचे टेक्निकल फायनान्शियल क्वालिफिकेशन आम्ही ठरवतो आहे आणि राज्यातले सर्व पांधन नसते, राज्यातले सर्व शिवपांधन नसते मोजणी करून शेतकऱ्याला ताब्यात देऊन त्याची 7/12 नोंदी घेऊन या राज्यातल्या शेतकऱ्याचा माल पावसाळ्यामध्ये मार्केटमध्ये गेला पाहिजे। पावसाळ्यामध्ये शेतातला माल हा मार्केटमध्ये जात नाही म्हणून 4 महिने शेती पिकत नाही, शेतकऱ्याला आपला मालच देता येत नाही मार्केटमध्ये। त्यामुळे काही करून या राज्याचा सर्वात मोठा हा जो टास्क आहे की प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता मिळावा, पक्का रस्ता मिळावा। आज डांबरीकरण नाही करता येणार, पण माती मुरमाचा जरी रस्ता आला शेतकऱ्यांना तरी त्यांचं शेतीवर 2 तरी पिके त्यांना घेता येतील अशी योजना आम्ही करतोय। महसूल विभागाच्या माध्यमातून आणखी काही महत्त्वाचा निर्णय आलाय की महाराष्ट्रामध्ये जे बांगलादेशी आणि रोहिंग्या आहेत त्यांना बोगस पद्धतीनं शासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमतानं जन्म प्रमाणपत्र वाटप केले जातात आणि त्या माध्यमातून पुढे ते लिगली महाराष्ट्राचे नागरिक होतात, ते सुखसुविधा घेतात, त्याबद्दल सुद्धा काही कारवाई झाली असं वाटतं? परवा माननीय किरीट सोमयाजी आणि आमचे सर्व हेल्थ ऑफिसर, हेल्थचे अधिकारी आणि सर्वच विभागाचे अधिकारी, नगरविकास, आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की जे 50,000च्या वर बोगस प्रमाणपत्र पहिल्या टप्प्यामध्ये लोकांनी घेतलं आणि त्याचा फायदा उचलत आहे ते प्रमाणपत्र त्यांच्याकडनं परत घेणे। त्याकरता एक 3 लोकांची टीम प्रत्येक गावात राहील, ज्यांनी बोगस प्रमाणपत्र घेतलं आहे त्यांच्याकडे जाईल, ते प्रमाणपत्र परत घेईल आणि त्यांच्याकडे एक ॲफिडेव्हिट घेऊ, हे प्रमाणपत्र आम्ही जीवनभर कुठेही वापरणार नाही, परत तर घेऊच, पण त्यांनी जर झेरॉक्स काढून ठेवले असेल, त्यांनी सर्टिफाईड करून ठेवले असेल तर आम्ही त्यांच्याकडे लिहून घेऊ, हे प्रमाणपत्र कुठेही आम्ही वापरणार नाही, हे प्रमाणपत्र बोगस आहे। तर अशी योजना आम्ही तयार केली आणि पुढच्या 1.5 महिन्यामध्ये पहिल्या टप्प्यातले दिलेले 50,000 प्रमाणपत्राची मोहीम आम्ही तयार केली, जिल्हावाईज केली आहे। एवढे प्रमाणपत्र आम्ही पहिला रद्द करू, त्यांच्याकडून वापस घेऊ घरोघरी जाऊन। आणि दुसरा टप्पा असा आहे की काही लोकांनी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पोर्टलवर 21 दिवसाच्या आतमध्ये जो मुलगा जन्म झाला, मुलगी जन्म झाली तेवढंच नाव पोर्टलवर नोंदवता येतं, केंद्र सरकारच्या जन्म दाखला किंवा जन्माचा नोंदणी करता येतात। पण काल असं निदर्शनास आलं की 10-12 वर्षापूर्वी जन्म झालेले सुद्धा काही नावं हे या पोर्टलवर टाकण्यात आले, 21 दिवसाचा जन्म दाखवण्यात आला, असंही काल किरीट सोमय्या यांनी निदर्शनास आलं। त्याचा तपास आम्ही त्या ठिकाणी कमिशनर हेल्थकडे दिलेला आहे। त्यामुळे त्याच्यातही एक मोठा घोळ तयार झाला की 21 दिवसात जे पोर्टलमध्ये नाव नोंदणी करावं लागतं केंद्र सरकारच्या जन्माच्या, त्यामध्ये मात्र 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलाची नाव नोंदवण्यात आलेले आहे। तो एक घोळ झाला, त्याची चौकशी आम्ही चालू केली आहे। कुठेतरी अधिकाऱ्यांच्या संगनमतानं हे सगळं झालं असं वाटतं, कारण जुने सुद्धा दाखले नव्यानं नोंदणीकृत करण्यात आले। कुणीतरी संगनमत केल्याशिवाय होऊ शकत नाही, कारण 21 दिवसाची आत नोंदणी करायची आहे नवजात बालकाची आणि 3 वर्षाची जुनी नोंदणी करतायत त्यामध्ये पोर्टलमध्ये, हे अधिकारीच करताय कुणी ना कुणी, त्याला पकडण्यात येणार आहे। आणि त्यामुळे तसं सुरू आहे राज्यामध्ये। आम्ही काल हेल्थ डिपार्टमेंटने आदेश काढले, आम्ही आदेश काढले की 21 दिवसाची जी नोंदणी आहे ती 21 दिवसाच्या बाळाचीच करा, ते बॅकडेटेड करू नका, अशी आम्ही आदेश काढलेला आहे। तो केंद्र सरकारचा आदेश आहे, पण राज्यामध्ये काही ठिकाणी असा घोळ सुरू आहे। नाही, त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे, अनेक लोकांनी याची अशी यापूर्वी मतं व्यक्त केली आहे, पण राज्य सरकार याबद्दलची राज्य सरकारची भूमिका स्पष्ट आहे, राज्य सरकारने यापूर्वी घेतला आहे। सुरुवातीला संतोष देशमुख प्रकरण, नंतर शिवराज शिंदे प्रकरण आणि आता वैष्णवी हत्या प्रकरण, राज्याची कायदा सुव्यवस्था प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे।
स्पेसिफिकली मला हे कळत नाही, आपलाही प्रश्न कळत नाही मला की राज्याची अशा प्रकारचे जे प्रकरण होतात त्यामध्ये सरकारची भूमिका काय आहे? सरकारची भूमिका ही आहे की कुठलाही गुन्हा झाल्यानंतर त्या गुन्ह्याचे आरोपी पकडले गेले पाहिजे, त्या गुन्ह्याला अंतिम करून त्याला फाशीपर्यंत नेलं पाहिजे, त्याला फास्ट ट्रॅक चालवलं पाहिजे, ही सरकारची जबाबदारी आहे. कायदा सुव्यवस्था म्हणजे काय? आता एखाद्याने मागच्या मागे काही केलं तिथं पोलीस नाही राहत, पण गुन्हा दाखल झाला मात्र इतकी त्या गुन्ह्याची त्या ठिकाणी अंतिम केलं पाहिजे तातडीनं. आणि देवेंद्र फडणवीस सरकार, आमच्या सरकारमध्ये गुन्हा झाल्यानंतर त्या गुन्ह्याबद्दल तातडीनं त्याची दखल घेणे, आरोपीला पकडणे, चार्जशीट तयार करणे, गुन्हेगाराला तात्काळ संपूर्ण जेवी शिक्षा होणे, याकरता आमचं सरकार काम करत आहे. कोणतेही सरकार हे काम करणं महत्वाचं आहे. त्यामुळं गुन्हे जे घडले त्या गुन्हे घडल्यावर काय तर सरकारची भूमिका तेव्हा चालू होतं आणि ती भूमिका राज्य शासन पूर्ण करत आहे. आमचे संपूर्ण आता घरातल्या घरात एखादा गुन्हा घडला, घरातल्या घरात गुन्हा घडला तर घरातल्या गुन्हा घडल्यानंतर पोलिसांना माहीत झालं, पोलिसांनी काय केलं, यामध्ये सरकार काम करण्याची जबाबदारी सरकारची आहे. पण आता ज्या प्रकरणांचा उल्लेख झाला अग्रक्रमाने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचा उल्लेख सातत्याने या घटनांमध्ये दिसतोय. संतोष देशमुख असेल, वैष्णवी देवटे असेल किंवा वैष्णवी हरपण असेल किंवा मग युवराज देवटे असेल. मी तुम्हाला एक सांगतो, कोणत्याही पार्टीच्या कार्यकर्त्या हा गुन्हे करत असेल हे पार्टीला माहीत असतं का? पार्टी त्याच्यावर कारवाई करतं, नंतर त्याला पक्षामध्ये येण्याचं काही दारण नसतं. पण आता पक्षामध्ये वेगळ्या पद्धतीचे कार्यकर्ते असतात, त्यांना पक्षप्रवेश द्यावा लागतो. शेवटी प्रत्येकाला एक मत द्यायचा अधिकार आहे संविधानामध्ये. मग आता असा कार्यकर्ता किंवा असा चांगला एखादा कार्यकर्ता आज असेल आणि त्याने गुन्हा केला, समजा एखाद्या गुन्हा घडला, नंतर त्याला पक्षात ठेवणे योग्य नाही आहे. पण आता त्यांना काय त्याची वृत्ती आहे, काय आतमधून प्रवृत्ती आहे, त्यावर तर आम्हाला ठरवता येत नाही ना. त्यावर राष्ट्रवादीचा होता की बीजेपीचा होता की काँग्रेसचा होता हे महत्व नाही आहे. ज्यांनी गुन्हा केला आहे त्याच्या गुन्हा तो पार्टीचा, कुठल्या सत्ताधारी पार्टीचा असो विरोधी पार्टीचा असो, त्याला अंतिम शासन झालं पाहिजे, ही जबाबदारी त्या पार्टीची आहे, ही जबाबदारी सरकारची आहे. तर मला वाटतं त्या पक्षाने, मग त्या विरोधी पक्षाचे असे अनेक लोकांनी गुन्हे केले, त्यांनी आपल्या पक्षाच्या लोकांना काढून टाकला आहे, आम्ही आपल्या पक्षाच्या लोकांना काढून टाकला आहे. त्यामुळे यामध्ये पक्ष काही विषय आणू नये. गुन्हा आहे, आरोपी आरोपी आहे आणि कोणत्याही आरोपी आणि कोणत्याही गुन्हेगाराला क्षमा नाही, या भूमिकेत राहिलं पाहिजे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.